तुम्हाला आता मी ना फटाफट चिकन कसं बनवायचं, झटपट चिकन कसं बनवायचं ह्याची मी रेसिपी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा चिकन मी 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत, जसं आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट मसाला, मीठ आणि थोडंसं गरम मसाला. हे सगळं टाकून आपल्याला त्याला चांगलं छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण चिकनला मसाले लागतील अशा पद्धतीने मिक्स करा आणि त्याला एका साईडला आता आपण ठेवून देऊ. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनला मस्त मसाले लागलेले आहेत. मॅरिनेशन आपलं झालेलं आहे. मॅरिनेट करून झाल्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. पहिल्यांदा कढईमध्ये आपण तेल ओतू आणि तेल जे ते चांगलं गरम झालं पाहिजे आणि गरम होईपर्यंत 2 मिनटं थांबू. व्यवस्थित गरम झालेले आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचे. लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ताही टाकून घ्यायचा आहे. तेजपत्ता टाकलं की खूप चांगली टेस्ट येते, म्हणजे त्याचा एक फ्लेवर असतो, आपण बोलतो ना, जो खूप छान लागतो चिकनला. त्याचा सुगंधही खूप वेगळा येतो. चांगलं परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते झाल्यानंतर आपल्याला कांदे टाकायचे आहेत. हे जे कांदे आहेत ना, ते मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत आणि ते चांगले बारीक कापलेत आणि आता मी ते त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवू. झाकण ठेवल्याने काय होईल ना, की ते व्यवस्थित मिक्स होईल. ह्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. मीठ मी यासाठी टाकलं आहे की मीठ टाकलं ना की मला असं वाटतं की कांदा लवकर शिजला जातो. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर वरती आपण ठेवूया झाकण आणि 2 ते 3 मिनटानंतर ते झाकणात आपण काढून बघायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपली झालेली आहेत. आपण चेक करू. बघा मस्त वाफ येते, याचा अर्थ कांदा तर शिजलेला दिसतो आहे. व्यवस्थित आपण एकदा मिक्स करून बघू. कांदा नरमही दिसतो आहे आणि व्यवस्थित शिजला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला पाहिजेत ते तुमच्या पसंतीचे मसाले ॲड करा. आता मी माझ्या पसंतीने सर्व मसाले ॲड करते. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा लसूण मसाला, हळद आणि लाल तिखट पावडर. ही जी लाल तिखट पावडर आहे ना, ही फक्त दिसायला लाल आहे, चवीला काही एवढी तिखट नाही आहे. चवीला तिखट पाहिजे म्हणून आम्ही कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि कलरसाठी लाल पावडर ॲड केलं आहे. याला आपण व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण अजून थोडं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतलं कांद्यामध्ये तर सगळे मसाले व्यवस्थित मुरले जातील. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. वाटण जे मी ह्याच्यामध्ये टाकते, हे आम्ही कांदा चिरून तो चांगला भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सुकं जे खोबरं असतं ते व्यवस्थित भाजून घेऊन त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून त्याला मिक्सरला बारीक करून घेऊन अशा प्रकारे त्याचं वाटण तयार केलेलं आहे आणि ते वाटण याच्यामध्ये मी ॲड केले. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करू आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घेऊन आपल्याला टाकायचं आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना, ते आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करू, म्हणजे जो आपण पहिलं वाटण शिजवून घेतलेलं आहे थोडंसं, ते ह्याच्यामध्ये चांगलं ॲड करून मिक्स करूया. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला परत तीच प्रोसेस करायची. वरती ताट ठेवायचं आहे, जे आपण झाकण ठेवू ते खोलगट पाहिजे, कारण आपल्याला त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि ते शिजवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, की व्यवस्थित शिजलं जातं. आता जे मी वरून टाकलं आहे ना, याला म्हणतात एव्हरेस्टचा चिकन मसाला. याच्यामुळे ना चव खूप छान येते आणि काही लोक शिजल्यानंतर चिकन मसाला ॲड करतात आणि त्याला चांगलीशी 5 मिनटं वाफ काढतात. पण मी जेव्हा शिजायचं असतं ना, त्याच वेळेला मी टाकते. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पाणी ओतायचं आहे आपण आणि चांगलं ते पाणी मस्तपैकी वाफ येईल असं ठेवून नंतर आपण ते ओपन करू. आपण 5 ते 10 मिनटं कमीत कमी ठेवायचं आहे. आता 10 मिनटं झालेले तुम्ही बघू शकता. वरती पाण्यालाही चांगलं गरम, म्हणजे आपलं पाणी झालेलं आहे, ते पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता ज्याला जसं पाहिजे, ज्याला इतकंच पाणी हवं असेल तर हेच तुम्ही शिजवा 5 मिनटं 10 मिनटं, अजून तुमचं रेडी होऊन जाईल. किंवा जर तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये ॲड करा. जसं आत्ता मी हा रस्सा बनवते ना, तर मला जास्त पाण्याची गरज आहे, तर मी याच्यामध्ये सेपरेट पाणी अजून ॲड करणार आहे. आता हे जे पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ना, ते ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं आहे.
ते मी गरम करून बाजूला ठेवलेलं आणि आता मी याच्यामध्ये ॲड करते. मला आता एवढं पुरेसं आहे. आता मी इतकं पाणी टाकलेलं आहे. याला चांगलं असं मिक्स करून परत मी झाकण मारून त्याच्यावरती 10 मिनटं चांगली ह्याला मी परत एकदा कड काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. बघा 10 मिनटं होऊन गेलेत आणि किती मस्त असा कड निघाला आहे. मस्त उकळते. मी चेक केलं आहे. छानपैकी चिकन शिजलेलं आहे. सुगंधही छान येतो आहे. अशा प्रकारे हे चिकन तयार झालेलं आहे. ह्या चिकनवरती तुम्ही भातावरती घेऊन खाऊ शकता. खूप छान टेस्ट येते. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. 20 मिनटामध्ये बनणारी चिकनची